नमस्कार, मी सीमा सावंत. मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. ज्यांचा समुद्रापासून सुरू झालेला प्रवास आपल्या ताटापर्यंत येऊन संपतो, अशा बोंबलांना आज आपण मस्तपैकी फ्राय केलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा. बोंबील फ्राय करण्यासाठी आपण इथे बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहेत. बाजूचे कल्लेवल्ले काढून त्याचं तोंड कापून घेऊन शेपटीकडचा थोडा भाग कापून टाकून आपण त्याचे खवलेही काढून घेतलेले आहेत आणि त्यांच्यात असलेला जो काटा तोही आपण काढून टाकलेला आहे. बघा, सगळ्यांचा काटा काढून टाकलेला आहे. आता आपण त्याच्यावर मीठ टाकणार आहोत. आपण हे बोंबील धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्यावर मीठ टाकणार आहोत आणि त्यांना छानपैकी लावून घेणार आहोत. मीठ लावून झाल्यावर आपण त्यावर लिंबू पिळणार आहोत. आपण हाताने बोंबलांना मीठ आणि लिंबू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांनंतर बोंबलांमधलं पाणी निघून जावं म्हणून आपण ताटली उभी करून ठेवायची आहे. परंतु सध्या 5 मिनिटासाठी आपण मीठ आणि लिंबामध्ये त्यांना मुरू द्यायचं आहे. 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आता आपण ही ताटली उभी करून ठेवायची आहे जेणेकरून त्यातलं पाणी खाली येईल. हे बघा, पाणी कसं खाली जमा व्हायला लागलेलं आहे. बघा, सर्व पाणी कसं गळून खाली आलेलं आहे आणि हे पाणी आपोआपच गळून येतं आणि त्यासाठी तुम्हाला काही जड वस्तू किंवा वरवंटा वगैरे त्यावर ठेवायची गरज भासत नाही. आणि लिंबू पिळल्यामुळे त्यांची चवही वाढते. हवं असल्यास तुम्ही हातानेच थोडं त्यांना परत एकदा दाबून घ्या. बोंबलांचा मसाला तयार करण्यासाठी आपण 1 चमचा हिरवा मसाला वाटण घ्यायचा आहे. त्यात आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे. त्यात आपण 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि 2 चमचे साधारणपणे कोकम आगूळ टाकायचं आहे. हिरवा मसाला वाटण करण्यासाठी आपण इथे 15 मिरच्या घेतलेल्या आहेत, लहान मोठ्या. या खूप तिखट मिरच्या आहेत म्हणून या एवढ्याच घ्यायच्या आहेत. आणि इथे 2 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे साफ करून धुवून. आणि इथे जवळपास 5-6 पण ह्या जाड्या मोठ्या लसूण आहेत त्या घेतलेल्या आहेत. जर त्या लहान असतील तर दुप्पट घ्यायच्या. आणि इथे आपण साधारण 1.5-2 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ करून धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि थोडं पाणी घालून त्याला वाटून घ्यायचं आहे. आपलं हिरवा मसाला वाटण तयार आहे. सर्व मिश्रण आपण एकजीव करायचं आहे. बोंबलांना आपण आधीच मीठ लावल्यामुळे आपण या मिश्रणात परत मीठ घालत नाही आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला चिंचेचा कोळ लावला तरीही चालेल, पण बेस्ट म्हणजे आपण या बोंबलांना लिंबू लावावं, त्याची चव छान येते. आता आपण हा मसाला सगळ्या बोंबलांना लावून घेणार आहोत. सर्व बोंबलांना व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. तळून खायला हे मध्यम आकाराचे बोंबीलच छान लागतात. आपला साहजिक ओढा मोठ्या आकाराच्या बोंबलांकडे असतो, परंतु मोठे बोंबील हे जास्त पाणी भरलेले असल्यामुळे चवीला ते इतके उत्तम नसतात जितके की हे मध्यम आकाराचे बोंबील.
आपण बोंबलांच्या दोन्ही बाजूला मसाला लावून घेणार आहोत. आपण सर्व बोंबलांना मसाला लावून घेतलेला आहे. यानंतर एका भांड्यात आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवायची आहे. म्हणजे कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये पाणी घालून त्याचं पातळ मिश्रण बनवायचं आहे. आपण ज्या बोंबलांना मसाला लावलेला होता ते बोंबील ह्या स्लरीमध्ये बुडवून त्यानंतर आपण त्यांना तांदळाच्या पिठामध्ये आणि रव्याच्या मिश्रणामध्ये बुडवून घेणार आहोत आणि मग त्यांना तळणार आहोत. आपण जे तांदळाचं पिठाचं मिश्रण घेतलेलं आहे त्यात तांदूळ पीठ अधिक रवा अधिक थोडंसं मीठ आणि थोडासा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते आपण बोंबलांना लावणार आहोत. याप्रमाणे आपण सर्व बोंबलांना तांदळाचं पीठ लावून घेऊयात. सर्व बोंबलांना तांदळाची पिठी आणि रव्याचं मिश्रण लावून झालेलं आहे. आता आपण त्यांना तळणार आहोत. बोंबील फ्राय करण्यासाठी आपण एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यात गोडे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण एक एक बोंबील सोडणार आहोत. बोंबील एका बाजूने भाजून झाल्यावर आपण त्यांना उलटणार आहोत. बोंबील आलटून पालटून उलटवत त्यांना आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजणार आहोत. आपले बोंबील दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत. आता आपण त्यांना काढूयात. हे बघा, बोंबील इतके फ्राय झाले पाहिजेत तर ते खायला छान मजा येते. इतके ते कुरकुरीत करायचे आहेत. बोंबील फ्राय आपण सॅलड बरोबर सर्व केलेले आहेत. चटपटीत मसालेदार असे हे बोंबील फ्राय, पाहता क्षणीच खावेसे वाटणारे असे हे बोंबील फ्राय. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंटही करा.